विण दोघातली तुटेना 20 डिसेंबर भागामध्ये रोहन आता निघणार तेवढ्यात स्वानंदीचा फोन येतो. ती म्हणते, रोहन तू निघालास का? तो म्हणतो, हो ताई निघणारच आहे. का? ती म्हणते, अरे राजवाडे नाही येणार, त्यामुळे मी तुमच्याबरोबर एकटीच येणार. रोहन म्हणतो, काय मी बोलू का त्यांच्याशी? ती म्हणते, नाही रे, त्याचा काहीच उपयोग नाही. मी बोलले त्यांच्याशी, पण ते यायलाच तयार नाही. आता मात्र आदिराचा खूप मूड जातो. ती आता गाडीमध्ये मागे बसते. स्वानंदी आणि रोहन पुढे बसलेले असतात. आदिरा म्हणते, हा पिंट्या दादा पण ना सगळा आमचा हनीमून स्पॉईल केला. तेवढ्यात रोहन अचानक गाडी थांबवतो आणि म्हणतो, समर सर. आता आदिरा बघते. उतरत म्हणते, पिंट्या दादा, आणि जाऊन त्याला मिठी मारते. स्वानंदी डोकून बघते तर समरच्या हातामध्ये 2 बॅगा असतात. आदिरा म्हणते, थँक्यू पिंट्या दादा, थँक्यू. तो हसत म्हणतो, अगं जायचं आहे ना आता? ती म्हणते, हो, तुम्ही आमच्या गाडीत नाही यायचं. ह्या गाडीतून फक्त मी आणि रोज जाणार. समोर म्हणतो, अरे तेवढ्यात मागून एक गाडी येते. आदिरा म्हणते, तुम्ही दोघांनी ह्या गाडीतून जायचं. समोर म्हणतो, अरे ह्याला काय अर्थ आहे? आदिरा म्हणते, बाय पिंट्या दादा. आता समोर गाडी चालवायला बसतो आणि स्वानंदी त्याच्या शेजारी. ती म्हणते, का तुम्हाला यायचं नव्हतं ना, मग का आलात? तो म्हणतो, अरे माझी मर्जी, मी येईल नाहीतर नाही येणार. मला वाटलं मी आलो. आता समोर तो बोलत असतो, पण स्वानंदी मात्र रुसून बसलेली असते. इकडे मात्र मलिका आणि अंशुमन चांगलाच डाव खेळते. खरं तर समरला यायचं नसतं, पण मलिका त्याला व्यवस्थित समजवते आणि म्हणते, समर मला असं वाटतं तू जायला हवं आहे. अरे आपली प्रिन्सेस आदिरा, तिला किती वाईट वाटेल, आणि तिला वाईट वाटलं तर तुला चालणार आहे का? आता ती अशी काही इमोशनल करते की समर लगेच जायला तयार होतो आणि त्यामुळेच तो अचानक आलेला असतो. पण आरशामधून बघत स्वानंदीच्या लक्षात येतं की एक ट्रक आपला पाठलाग करतोय. ती समरला म्हणते, ही गाडी आपला पाठलाग का करते? समर हसत म्हणतो, गाडी पाठलाग करते तो गाडीवाला आपला काय पाहुणा आहे का आपला पाठलाग करायला? तेवढ्यात एक पूल येतो. समोर बोलत असतो तेवढ्याच समोरून गाडी येते. आता समोर काही समजणार तेवढ्यात ती गाडीला उडवते. स्वानंदी समोरची गाडी पुलावरून खाली पडते आणि गाडीचा मोठा स्फोट होतो. आता पुढील भागात बघूया समर स्वानंदीसोबत काय घडलं ते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.